वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे. मंडळी, आता आपण आहात मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर. इथून आपण करणार आहोत वॉटर स्पोर्ट्सची सगळी माहिती, कॉस्ट, एक्सपिरियन्स तुमच्याशी मी शेअर करणारच आहे. ह्यात तुम्हाला हेही कळेल की लहान मुलांना स्कुबा डायव्हिंगला घेऊन जायचं की नाही. सगळीकडे स्कुबा डायव्हिंगसाठी, वॉटर स्पोर्ट्ससाठी 10 वर्षाच्या वरील मुलांना अलाउ करतात, पण मालवणच्या ह्या किनाऱ्यावर 5 वर्षावरील मुलेही स्कुबा डायव्हिंग आणि इतर वॉटर स्पोर्ट्स करू शकतात. स्कुबा डायव्हिंगची तयारी चालू. चला तर आता आपण सगळे पाण्याखालची दुनिया बघायला जाऊया. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला स्कुबाला. असे रॉक्स आहेत केवढे मोठे मोठे. स्कुबा करायची ही आमची पहिलीच वेळ. आमच्या आयुष्यातले हे सुंदर क्षण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतोय. तुम्ही या व्हिडिओला नक्की शेअर करा. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. तुम्ही आता स्कुबा डायव्हिंग करणार आहात ना, तर स्कुबा डायव्हिंग साठी काय गरजेचं आहे, काय नाही करायचं सगळं सांगणार. ओके, फक्त 2 मिनिटं इथे लक्ष ठेवा. सगळ्यात मेन गोष्ट काय, स्कुबा डायव्हिंग एक ॲडव्हेंचर स्पोर्ट आहे. प्रत्येक ॲडव्हेंचर स्पोर्टचा एक गोल्डन रूल असतो. तसा स्कुबा डायव्हिंगचा पण एक गोल्डन रूल आहे. नेव्हर एव्हर होल्ड युअर ब्रीथ. तुम्हाला कधी पण तुमचा श्वास रोखून नाही ठेवायचा आहे. कंटिन्युअसली तुम्हाला तोंडाने श्वास घ्यायचा असतो, तोंडाने श्वास सोडायचा आहे. ब्रीथ बिलकुल होल्ड करून ठेवायची नाही. आणि प्रत्येकासोबत एक माणूस असणार, तोच तुम्हाला घेऊन जाणार, तोच तुम्हाला घेऊन जाणार. तो स्विमिंग पण करायची नाही. हा जो मास्क आहे, हा मास्क लावल्यानंतर तुमचे डोळे आणि नाक बंद होतं. जर नोज कव्हर होतं. जसं तुमचं नोज कव्हर होईल तुम्हाला सफोकेशन फील होतं. श्वास गुदमरल्यासारखं वाटतं. का? कारण आपली नॅचरली सवय का असते नाकाने श्वास घ्यायची. पण आपलं नाक बंद झालं की आपल्याला थोडंसं सफोकेशन होतं. तर त्याला अवॉइड करायचं आहे, विसरून जायचं आहे. आणि कंटिन्युअसली तुम्हाला तोंडाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने श्वास सोडायचा आहे. ओके, तर आता सरफेसवर आपण नॉर्मली असं ब्रीथ करू शकतो, पण अंडर वॉटर ब्रीथ करण्यासाठी आपण ह्यावाले डिव्हाइसचा यूज करतो. हा तुमचा अंडर वॉटर ब्रीथिंग डिव्हाइस आहे. याला बोलतं डिमांड वॉल. तुम्ही जेवढी एअरची डिमांड करणार तेवढीच एअर ह्याच्यातनं फ्लो होणार. ह्याच्यातनं कंटिन्यू एअर फ्लो नाही होत. तुम्हाला ह्याच्यातनं श्वास खेचून घ्यायचा, ह्याच्यातनं श्वास सोडायचा. ब्रीथ होल्ड करून ठेवायची नाही. हवाला पुरा फायबरचा आहे, पण हवाला पोर्शन रब्बरचा आहे. आतला पोर्शन नॉर्मली टीथमध्ये बाईट करून ठेवायचा, दातांमध्ये चावून पकडायचं. ही जी ग्रीप आहे दातांच्या आणि ओठांच्या मध्ये येणार, आणि तुमचे ओठ याच्यावरती ओ शेपमध्ये असे सील करून ठेवायचं. ओके, लेडीज ॲडव्हेंटेज सेम सेल्फी पाऊट. सेल्फी काढताना पाऊट करताना तसं याच्यावरती पाऊट करून ठेवायचं. आणि जसं आपण स्ट्रॉने ज्यूस सक करणार, तशी याच्यातनं एअर सक करायची आणि त्यातच सोडायची. तुम्ही जेव्हा एअर सोडता ती बबल्स होऊन बाहेर जाते, रिटर्न होऊन टँकमध्ये जात नाही. तर त्याला घाबरण्यासारखं काही नाही आहे, ते बबल्स आले तर. ओके, आणि जसं आता आपण वरती बोलतो तसं पाण्याखाली बोलू शकत नाही. पाण्याखाली बोललो तर काय होणार, लिप मुवमेंट होते. लिप मुवमेंट झाली तर काय होतं, तोंडात पाणी जाणार. तर आपण बोलण्यासाठी हँड सिग्नल्स यूज करणार. मी किंवा माझा कोणी पण ड्रायव्हर अंडर वॉटर तुम्हाला हवाला साईन विचारत असते. हा तुमचा क्वेश्चन आहे, आर यू ओके, तुम्ही ठीक आहात का? तुम्ही ठीक असाल तर सेम असंच आन्सर करा. शो मी ओके साईन, हाय ओके साईन, हाय प्रॉब्लेम साईन. एनी प्रॉब्लेम असेल असं दाखवा प्रॉब्लेम. ओके, हाय टेक मी अप, वरती येण्यासाठी. ओके ओके, किरण खतकरी असा उलटा फिरवा. स्कूल बॅग एक पायरी खाली. हात काढ, बाहेर काढ, बाहेर थांब घाबरू नको, ते आहेत. ओके, व्हेरी गुड.
जसं सांगितलं हा, जसं सांगितलं तुम्ही. दादा तुम्ही जरा पकडा. ते आवाज अरे मस्त करते हे बरोबर असंच करत राहा. व्हेरी गुड ओठ फक्त ओठ पुढे आवाज या. हे स्कुबा डायव्हिंगवाले दादा 8 वर्षाच्या श्रेयाला स्कुबा डायव्हिंग अतिशय सुंदररित्या शिकवत होते. पण शेवटी लहान मुलं ते कसं करतायत ते आता आपल्याला बघायचं आहे. लहान मुलांसाठी स्कुबा डायव्हिंग हे शॅलोमध्ये होतं, तर मोठ्यांना शॅलो आणि डीप हे दोन्ही ऑप्शन ओपन असतात. जितकं डीप जाऊ तेवढं कानावरचं प्रेशर वाढतं असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ऑप्शन चूज करतो. काय नाही होणार त्याला काय. आता next time कमी लागला. तर अशा प्रकारे 10 वर्षाच्या खालील लहान मुलेही स्कुबा डायव्हिंग अतिशय उत्तम प्रकारे एन्जॉय करतात. मालवणमध्ये स्कुबा डायव्हिंग बऱ्याच ठिकाणी होतं. त्यांचे इक्विपमेंट पण थोड्याफार प्रमाणात निराळे असतात. तर सगळ्यात छान स्कुबा डायव्हिंग तुम्हाला कुठे करता येईल याचीही माहिती याच व्हिडिओत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. मी आणि उमेशने डीप स्कुबा डायव्हिंग चूज केलं आहे. तर आपण तोही एक्सपिरियन्स कसा आहे ते बघूया. मजा आली. खूप छान आहे खाली, एकदम खाली झालं. पण एवढं टिंगला कसं आहे सवय थोडस वेळ लागतो, पण नंतर काय नाही, नंतर होऊन जातं. मला सारखं सारखं अजून करत असते मी. खूप खाली पण छान झालं, मस्त होतं खाली. कोरल बघ. बरं वाटलं बाबा. बरं वाटलं ना, डॉक्टरांकडे जाऊन आले ना. डॉक्टर
आहा, इतका सुंदर अनुभव होता. असं वाटत होतं की समुद्र तळाशी घर बांधून राहावं. जाता जाता दादांना एक छोटीशी विनंती केली की आम्हाला समुद्रात पोहायला द्या, आणि चक्क चक्क ते हो म्हणाले. होय, इकडे ये. तिकडे दगड आहेत, चैत्राली. हो, तरी बऱ्याच वर्षांनी करते ती. द्या सोडून, बुडली की बरोबर करायला. ये. हो मग काय, बुडल्याशिवाय नाही करत आपण. शाबास. व्हेरी गुड. छान, आता बरोबर केलं. परत उडी मार वरनं. मी व्हिडिओ काढते. आता उडी मार वरनं परत एकदा. सुरू उडी मार. काही नाही, होऊ दे. सवय होईल. डायरेक्ट मी आहे ना. आम्ही पकडले. त्या दादाकडे बघ. दादा एक छान शिकवतो. अरे जाणार तू ते बघ. शाबास. जा मागे. बरोबर घेतलं त्यांनी. टर्नच केलं. सरळ मागे टर्न. हे दादा काही घेत नाहीत आपल्याला. आपणच मागे वळूया. बोटीतले लोक आज घ्यायला. शाबास. दादा तुमचं नाव काय? मंगेश आडाव. मंगेश आडाव. आणि कसं स्कुबाचे रेट्स वगैरे सांगाल का? बस रेट कन्फर्म नसतो, जसं काय पॅकेज असेल ते देतो आम्ही. आणि जसं स्कुबा वगैरे बंद असलं तर आम्हाला सर्व्हिस द्यावी लागतात. बरं, आणि किती घेता? प्रत्येक पर पर्सन 1500 रुपये घेतो आम्ही. हां आणि त्याला डीप पण 1500 रुपये. हां. आणि काय काय असतं? पॅकेज घेतलं तर पूर्ण राईड भेटतात. पूर्ण हे बघा, इकडे बघा, पॅरासिलिंग आहे, त्याचं बंद आहे बोट. हां. पॅरासिलिंग असतं, बनना असतं, बंपर राईड जसं वगैरे असतं, पूर्ण राईड असतं. अच्छा. त्याच्यामुळे पूर्ण पॅकेज मिळतं 1500. हां हां हां. आणि म्हणजे पॅकेज 1500चं घेतलं तर डीप टीप, हां टीप मिळून आणि सगळंच. सगळं. आणि कपडे टॉवेल सगळं आपण आणायचं. चेंजसाठी रूम पण असतो. तर चेंजसाठी रूम म्हणजे वरती आम्ही चेंज करून येतो टॉयलेटमध्ये. ते रेंजमध्ये पूर्ण काय करून. आणि तुम्ही छान करून घेतलं. जर तुम्हाला तुमच्याकडनं कोणाला स्कुबा डायव्हिंग करायचं असेल तर तुमचा नंबर सांगता का? 9823594630. ओके ओके, थँक्यू. तुला कसं वाटलं स्विमिंगला? तिचं स्विमिंग पण करून घेतलं यांनी समुद्रात. आणि किती वर्ष झाली तुम्हाला? मला 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली करताय. अरे वा, छान छान. थँक्यू. थँक्यू. हे मंगेश दादा श्रेयाला मालवणच्या समुद्रात स्विमिंग शिकवायलाही तयार झालेले. जर तुम्हीही मालवणला आलात तर त्यांच्या मदतीनेच समुद्रात उतरा आणि ते तुम्हाला समुद्रात पोहायलाही शिकवतील. मंगेश दादा कोकोनट कॉटेजच्या जवळच राहतात. कोकोनट कॉटेजचा व्हिडिओ मी आधी बनवलेलाच आहे, तो तुम्हाला आय बटनवर पण बघायला मिळेलच. हाफ डीप आहे आणि हे फुल डीप आहे, ज्याच्यात 3-4 वेळा डीप करतात. खूप छान वाटते. कसं वाटते? आता मी मालवणच्या समुद्रात आहोत आणि इथे प्रत्येक वॉटर स्पोर्ट्सचे 200 घेतात. आणि पॅराग्लायडिंग करताना जर तुम्हाला डीप करायचे पाण्यात, फुल डीप असेल, हाफ डीप असेल, तर त्याच्यासाठी 200 एक्स्ट्रा पे करायला लागतात. म्हणजे पॅराग्लायडिंगचे 200 आणि डीपचे 200. तर
आपल्या आवडीनुसार आहे. जर तुम्हाला भीती वाटते पाण्याची तर तुम्ही डीप नका घेऊ. जर तुम्हाला थोडंफार ट्राय करायचं आहे तर हाफ डीप घ्या आणि तुम्ही कम्फर्टेबल आहात तर फुल डीप घ्या. सो आता आपण बघूया पॅराग्लायडिंग कसं होतं. मजा आली श्रेया. एक छोटा आयलंड आहे तिथे पण स्कूबा डायव्हिंग. अशाच नवीन ठिकाणांना भेट देण्यासाठी आणि तिकडची संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. अशा प्रकारे आम्ही सगळ्या राईड्स आता एन्जॉय केल्या आहेत. पण तुम्हाला मी थोडक्यात रिव्ह्यू देते. ह्या सगळ्या राईड या बिगिनर लेवलच्या आहेत, त्यामुळे लहान मुलांबरोबर ह्या राईड करायला नक्की मजा येईल. आम्ही नागाव बीचवर
वॉटर स्पोर्ट्स केलेले ते ह्याहून जास्ती थ्रिलिंग आणि जास्ती वेळासाठी होते. इथे चिवला बीच, मालवण बीच, देवबाग बीच या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात. तर सगळ्यात छान वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी माईट बी देवबाग बीचला होत असतील, कारण तिकडे एक एक्स्ट्रा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पण आहे, कायाकिंग पण तुम्हाला करता येतं. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देवबाग फिरायला जाऊया. आम्हाला स्कुबा डायव्हिंग इतकं आवडलं की आम्ही नेक्स्ट डेला पण स्कुबा डायव्हिंग करायचा डिसिजन घेतला. तर आता आम्ही सेकंड टाईम स्कुबा डायव्हिंगला जातो आहे. तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी आता टाकत नाही, पण त्याचा एक्सपिरियन्स आणि त्या 2 स्कुबा डायव्हिंगमधला डिफरन्स मी तुम्हाला इथे नक्की दाखवेन. सगळे बघतात छोटे मुलगी करते स्कुबा डायव्हिंग म्हणून आणि मोटिवेट करतात छान करते म्हणून. आमची ही स्कुबा डायव्हिंगची जी ॲक्टिव्हिटी आहे ती झाली सिंधुदुर्ग किल्ल्याला लागून. त्यामुळे तुम्ही जर स्कुबा डायव्हिंग करत असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात घ्या की स्कुबा डायव्हिंग करताना सिंधुदुर्ग किल्ल्याला लागूनच्या एरियात शक्यतो करू नका, कारण त्याच्यातला आणि आधीच्या स्कुबा डायव्हिंगमधला फरक मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलाच आहे. इकडचं पाणी थोडंसं डचमळलेलं असतं, त्यामुळे एवढं छान क्लिअरिटी आपल्याला येत नाही. तर तुम्ही स्कुबा डायव्हिंग करताना हे नक्की कन्फर्म करून घ्या की कुठल्या एरियात हे स्कुबा डायव्हिंग करून घेत आहे. जर अजूनही तुम्ही ट्रॅव्हल अँड स्टेला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता नवीन व्हिडिओ घेऊन. बाय.